क्षयरोग मुक्तीसाठी 100 दिवसाच्या अभियानाचा बरडशेवाळा आरोग्य केंद्रात शुभारंभ. केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या संकल्पनेतून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशानुसार राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख, जिल्हा क्षयरोग अधिकारी सतीश कोपूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात 100 दिवसीय टीबी मुक्त अभियानाचा शुभारंभ शनिवार 7 डिसेंबर रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय मुरमुरे यांच्या उपस्थितीत हदगाव तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात उपकेंद्रात अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी रुग्णांच्या संपर्कातील काही रुग्णांची CYTB टेस्ट करून आवश्यक मार्गदर्शन केले. बरडशेवाळा आरोग्य केंद्रासह अंबाळा, पिंपरखेड, कवाना, गोर्लेगाव आरोग्य उपकेंद्रात गावातील सरपंच, पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थितीत शुभारंभ केला. बरडशेवाळा आरोग्य केंद्रात तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय मुरमुरे, सरपंच ज्ञानेश्वर मस्के यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. 24 मार्चपर्यंत अभियान राबवण्यात येत असून यासाठी सहकार्य करावं असं आवाहन डॉक्टर संजय मुरमुरे यांनी केलंय. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर SB भिसे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर KC बर्गे, आरोग्य केंद्रातील कर्मचारी वर्ग, विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते. प्रतिनिधी भगवान कदम, नांदेड, हदगाव. आरोग्य केंद्र बरडशेवाळा येथे 100 दिवस TB क्षयरोग मुक्तीसाठी आपण अभियान सुरू करत आहे. हे अभियान आजपासून 100 दिवस आपल्याला तालुक्यामध्ये राबवायचं आहे. या अभियान राबवण्याच्या मागे शासनाचा हा उद्देश आहे की 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त भारत आपल्याला करायचा आहे. या अभियानामध्ये आम्ही जे काही संशयित रुग्ण आहेत त्यांचे जास्तीत जास्त तपासणी करून त्यांना उपचाराखाली आणणार आहोत आणि जे क्षयरोगाची औषधोपचार घेतात अशा रुग्णांच्या सहवासी व्यक्तींची सुद्धा आम्ही इथे तपासणी करणार आहे. त्यांना CYTB या चाचणीद्वारे त्यांची तपासणी होणार आहे आणि ती चाचणी जर काय पॉझिटिव्ह आली तर त्यांना सुद्धा औषधोपचार आम्ही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून याच्याखाली घेणार आहोत. हा अभियान राबवण्यासाठी सगळ्या जनतेनं आम्हाला सहकार्य करावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद.